नमस्कार, मी डॉक्टर मंगला पाटील. डॉक्टर मंगला पाटील या यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मी ॲज अ जनरल प्रॅक्टिशनर आहे, होमिओपॅथ आहे आणि काउन्सिलर आहे. तर मी गेल्या 20 वर्षापासून प्रॅक्टिस करते. तर मी जे 20 वर्षामध्ये जे वेगवेगळे पेशंट बघितले, त्यांचे काही अनुभव आणि लेटेस्टमध्ये जे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये जे पेशंट बघायला मिळतात, त्याच्याविषयी अनुभव मी शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणाला जर काउन्सिलिंगची किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंटची किंवा माझ्याकडून काही मदतीची गरज लागली तर ते मी ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये करणार आहे. फायदेशीर आणि मौल्यवान ट्रिक्स आणि उपचारांसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जीवनात हेल्दी कसं राहायचं यासाठी अशा रोज टिप्स देणार आहेत आणि या टिप्स तुम्हाला जीवनात खूप उपयोगी येणार आहेत. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वजन कमी करण्याच्या 5 महत्त्वाच्या टिप्स. तर मी पहिली ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे जेवण करताना घ्यायची काळजी. तर जेवण हे आपलं वेळेवरच झालं पाहिजे. आपल्या दैनंदिन किंवा रोजच्या जेवणाच्या वेळा ह्या फिक्स असल्या पाहिजे. दिनचर्या कशी चालू करणार? तर सकाळी उठल्या उठल्या आपण कोमट पाणी म्हणजे कोमट पाणी किती प्यायचं की ज्याच्यामध्ये आपण हात टाकला तर आपल्याला हाताला चटका बसेल एवढं पाणी प्यायचं. आणि ते कसं प्यायचं तर घोट प्यायचं. जसं की आपण चहा वगैरे पितो, काही जणांना सवय असते बघा की त्यांना चहा पिल्याशिवाय पोट साफ होत नाही. पण चहा पिल्याने काय होतं, सकाळी सकाळी आपल्याला खूप साऱ्या जास्त कॅलरीज मिळतात आणि मग पोट साफ होते. तर तसं न करता सकाळी सकाळी कोमट पाण्याचा एक मोठा ग्लास भरून प्यायचा आणि तो पण घोट प्यायचा. कोमट पाणी पिल्याने काय होईल तर आतड्यांची हालचाल सुरू होईल आणि पोट साफ होईल आणि जी मेटाबॉलिझम किंवा जी पचनक्रिया रात्रभर मंदावली होती वाढायला मदत होईल. तुम्हाला जर वजन मेंटेन करायचे असेल किंवा तुमचं जर सतत वजन वाढत असेल तर सकाळचा नाश्ता कधीच टाळायचा नाही. आणि नाश्त्यामध्ये पण तुम्ही फास्ट फूड, जंक फूड किंवा कोल्ड्रिंक वगैरे असं आईस्क्रीम काहीच घ्यायचं नाही. ज्यात साखर जास्त असणार किंवा आर्टिफिशियल स्वीटनर असेल असं काहीच तुम्ही घेणार नाही. तुम्ही सकाळी रिच प्रोटीनयुक्त असा डाएट असा नाश्ता करणार आहात. प्रोटीन म्हणजे प्रथिनांयुक्त. त्यामध्ये तुम्ही खाऊ शकता हरभरे, उसळ किंवा घरी बनवलेला उपमा पोहे जरी खाल्ले तरी तुमचं वजन मेंटेन व्हायला मदत होईल. कारण जर नाश्ता स्किप केला तर दुपारच्या जेवणामध्ये खूप जास्त अशी भूक लागते आणि त्या भुकेमुळे जे प्रमाणात खायचं त्यापेक्षा अति खाल्लं जातं किंवा नाश्ता स्किप केल्यामुळे शरीरावर स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. त्यामुळे नॅचरली काही न खाताही वजन वाढायला लागतं. त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची. त्याचबरोबर दुपारचं जेवण पण हे वेळेतच झालं पाहिजे. जर तुमचा 1 ते 2 हा वेळेचा जेवणाचा टाइम असेल तर तोच तुम्ही रोज सांभाळला पाहिजे. एकदम फिक्स वेळ ठेवली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं रात्रीचं जेवण पण आपल्या झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी झालंच पाहिजे. त्यामुळे काय होतं की जोपर्यंत तुम्ही झोपायला जाता तोपर्यंत तुमचं जे जेवल्यापैकी 70 ते 80% जेवण पचलं पाहिजे किंवा स्टमकमधून म्हणजे तुमच्या जठरातून खाली गेलं पाहिजे, म्हणजे पचनाच्या प्रोसेसमध्ये पाहिजे. आणि जर तुम्ही उशिरा जेवला आणि लगेच झोपायला गेला तर मात्र वजन फार जोराने वाढतं किंवा फास्ट वाढतं. तर एक काळजी नक्की घ्यायची की झोपण्याच्या 2 ते 3 तास आधीच जेवण झालं पाहिजे. 3 जेवणांच्या व्यतिरिक्त मात्र तुम्ही मधून मधून काही खाऊ नका. त्या मधून मधूनच्या खाण्यामुळे तो वजन खूप जास्त प्रमाणात वाढतं. वजन कमी करण्याची दुसरी ट्रिक आहे ते म्हणजे एक्झरसाइज तुम्हाला पाहिजेच. दिवसभरात 30 ते 45 मिनिटं एक्झरसाइज कोणत्याही स्वरूपातली केली आणि कधीही केली तर ती चालू शकते. तर तुम्हाला जर योगा करायची सवय असेल किंवा प्राणायाम करायची सवय असेल किंवा तुम्हाला पळण्याची सवय असेल किंवा फिरण्याची सवय असेल किंवा तुम्ही जिममध्ये जात असाल तर तुम्ही अर्धा तास ते पाऊण तासपर्यंत दिवसभरात कधीही एक्झरसाइज करू शकता. फक्त एक्झरसाइज करताना काळजी घ्यायची की तुम्ही एक्झरसाइजच्या किंवा चालण्याच्या अगोदर 2 तास आपण काही खाल्लेलं नसावं. आणि त्याचबरोबर तुमचं जर ऑफिसमध्ये बैठं काम असेल तर तुम्ही दर 15-20 मिनिटांनी थोडंसं खुर्चीवरनं उठून बाजूला थोडंसं चालून यायचं. म्हणजे किती की तुम्ही 4-5 पावलं किंवा 10 पावलं जरी चालून आला तरी तुमच्या शरीराला थोडीशी हालचाल जाणवेल आणि तुम्हाला ते वजन कमी करायला मदत करेल. ट्रिक नंबर 3 तुम्हाला सांगणार आहे की जेवणामध्ये तुम्ही काय समावेश करावा आणि काय नको. तर जेवणामध्ये शक्यतो
पूर्ण कडधान्य, धान्य आणि भाजीपाला, त्याचबरोबर डाळी या सर्वांचा समावेश, त्याचबरोबर दूध, दही, तूप, पनीर आणि अंडी यासारखे पदार्थ तुम्ही समावेश करा. हे नॅचरल पदार्थ असतात आणि त्यामुळे तुमची प्रथिनं, कार्बोहायड्रेट आणि चरबीची तुम्हाला जी हवी असलेली, शरीराला हवी असलेली मात्रा त्यातून मिळते. त्याचबरोबर वेगवेगळे जीवनसत्व पण मिळतात. त्यामुळे तुमचं शरीर एक चांगल्या मार्गाने चालायला लागेल. जेवणात साखर, मीठ, मैदा आणि तेल यांचा वापर मर्यादित करावा किंवा मग करूच नाही. जे शक्य असेल ते अगदीच कमी करावा. जर तुम्ही बॉर्डर लाईनवर असाल किंवा तुमचं वजन खूपच वाढलेलं असेल तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी मिठाचं प्रमाण निम्म करा, मैद्याचं प्रमाण बंद करा. त्याचबरोबर तेलाचा पण वापर अगदी म्हणजे तुम्ही जर 5 चमचे रोज तेल खात असाल तर ते 1 चमचावर आणा. एवढा तुम्ही वापर कमी करा म्हणजे तुमचं वजन झपाट्याने कमी होईल. ट्रिक नंबर 4 ही जी मी स्वतः वापरली आहे आणि मी माझ्या पेशंटला पण सांगते की तुम्ही ह्या ट्रिकने तुम्ही तुमचं वजन कसं कमी कराल. तर तुम्ही जेवणाच्या 10 मिनिटं आधी 2 ग्लास पाणी पिल्याने काय होतं किंवा 1 ग्लास, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं 10 मिनिटं आधी पाणी प्या. त्याने काय होतं की आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपलं पोटाची हालचाल आधीच सुरू झालेली असते. त्याचबरोबर आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्याला लवकर पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे तुमचं वजन आपोआपच मेंटेन राहतं किंवा कमी व्हायला मदत होते. ट्रिक नंबर 5 ती म्हणजे तुमचं जे वजन खूप जास्त वाढलेलं आहे तर त्याच्या अंडरलाईन कॉज काय आहे. ते म्हणजे तुम्हाला थायरॉइड डिस्टर्बन्स आहे का, तुम्हाला डायबिटीज मेलायटस आहे का, तुम्हाला हायपरटेन्शन आहे का, तुम्हाला PCOD आहे का. जर तुम्हाला यापैकी काही असेल तर तुम्ही त्या कारणांचा शोध घ्या आणि त्याचा ट्रीटमेंट चालू करा. त्यामुळे काय होईल की आपोआपच तुम्ही जे कारण अंडरलाईन कॉज आहे त्याचा जर इलाज केला तर वजन कमी करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. ह्या होत्या आजच्या आपल्या 5 ट्रिक्स किंवा 5 टिप्स ज्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्कीच मदत करतील. आणि हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे जेव्हा मी नवीन टिप्सचा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला त्याचा फायदाच होईल.